खरं सांगू का, पुरुषांचा मोठा होता आणि महिलांचा गोड होता. नशीब आहे, चेतन वस्तूला नशीब आहे असं नाही बोल, जड वस्तूला सुद्धा नशीब, दगडाला सुद्धा नशीब आहे. पटवून देतो, प्रमाण सांगतो. आपल्या गावासारखं गाव, कंडाईसारखं गाव, विठ्ठल रखुमाईच्या योगावर आपण बसवणारच आहे. मूर्त्या बसवायचं ठरलं. आता मूर्त्या कुठून आणायच्या म्हणजे पंढरपूरला जाऊन गेले. 2 गाड्या करून, एका गाडीत 35च्या आतले तरुण, दुसऱ्या गाडीत 50च्या वरचे ज्येष्ठ सिनियर सिटीजन. 2 गाड्या गेल्या. त्या मूर्तिकाराकडे गेले. आम्हाला विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहिजे, बनवलेली आहे पहा. पोरमुली बनवलेली काय पसंत पडणार आहे, बनवून घेतली. फोटो दाखवला मोबाईल मध्ये, पोरांनी अशाच पाहिजे आम्हाला. ते म्हणला बनवून देतो, मला 15 दिवस द्यावे लागतील. पोरं म्हणले 20 दिवस घे, पण आम्हाला अशा मूर्त्या दे. ते म्हणले मग चॉईस करा. हे 10 दगड आहेत काळे दगड, 10 फुटाचा काळा दगड पडलेला होता. चौकून पाहायला पोरांना दगड आवडला. म्हणजे हा दगड घेऊन टाक. तो म्हणला दगडाची किंमत 25,000 आहे. हे 25,000 घेतला दगड. तुझी मजुरी? तो म्हणला मजुरी 25,000. 25,000 तुला मूर्त्या तयार झाल्या की दिल्या जातील. ऍडव्हान्स दिला. गावाकडे निघून आले. 15 दिवसात त्याने काम करून सुंदर मूर्त्या बनवल्या. पांडुरंग बनवला 4 फुटाचा, रखुमाई बनवली 4.25 फुटाची. फोन आला त्याचा, गावकरी गेले मूर्त्या आणायला. पुन्हा 2 गाड्या, एक 35च्या आतली, 50च्या वरची. गेल्यानंतर मूर्त्या पसंत पडल्या, खूप सुंदर. देऊन 1100 रुपये त्याला इनाम दिला. चांगल्या बनवल्या बाबा, गाव प्रसन्न आहे तुझ्या. मूर्त्या गाडीत ठेवल्या, निघणार. एवढ्या ज्येष्ठ नागरिकातला एक जण पुढे आला. थांबा, आपण 25,000 देऊन दगड केव्हा घेतला होता? म्हणजे 10 फुटाचा. मूर्त्या मोजा, एक 4 फुटाची, एक 4.25 फुटाची, 4.8 फूट. तोडा फोडीमध्ये गेलं 1 फूट, 8 फूट गेलं. आपला दगड 2 फूट शिल्लक राहिला. पोरं म्हणले ह्याच्यामुळे त्याला नगरमध्ये फोड. हा मूर्त्या मिळाल्या कशा? 2 फूट दगडावर डोकं फोडून घ्यायचं का? शहाणी माणसं फार विचार करतात, जमणार नाही. दगड काय फुकट घेतलाय का? 25,000 देऊन 10 फूट दगड घेतलाय म्हणजे 2,500ला 1 फूट पडला. 2 फूट दगडाचे 5,000 रुपये होतात. काय फुकट येणार आहेत का? 5,000 फुकट येणार? शेतात खुरपणाऱ्या मावल्या देवाला द्यायचे म्हणून 1100ची 2100ची पावती देतात. लेकीवाळी कळसाला द्यायचं म्हणून 1100ची 2100ची 5,000ची पावती देतात. आणि आपण 5,000 वाया घालवायचे का? आपला दगड आहे, गावाकडे द्यायचा. त्याच्यापेक्षा 5,000 मागाय, पैसे मागायचे नसते. दगड घेतला. तुम्हाला काय डोक्यावर न्यायचंय का? गाडीत सीट खाली टाकून न्यायचं. माझ्या सीट खाली टाक, दगड सीट खाली ठेवला. दोन्ही गाड्या गावात आल्या. मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 3 दिवसीय मोठा उत्सव. पहिल्या दिवशी मूर्त्या धान्यात ठेवल्या, दुसऱ्या दिवशी मूर्त्या पाण्यात ठेवल्या आणि तिसऱ्या दिवशी प्राण प्रतिष्ठा सोहळा. नेमकं फरशी बसवणाऱ्याकडून काम उरकता एक पायरी बसवायची राहिली. पायरी होती 2 फुटाची. लोक म्हणले हे काम वाले ना, ह्याचे पैसेच बुडले पाहिजे. पैसे ऍडव्हान्स दिले की असा आगापणा करून होते. आज एवढा सोहळा, पाहुणे रावळे गाव सगळं लेखी बाळी गावही येणार आणि पायरीच्या जागेवर मोकळ ठेवलं. एक जण आपण मिस्त्री काम करतो. सिमेंट वाळू असली आणि 2 फुटाची पायरी असली तर आपण आता 10 मिनिटात बसवून देतो. मग ते म्हातारं पुढे आलं. ते पंढरपूरून आणलेला 2 फुटाचा दगड मागवा. मग पोराला कळलं ह्याच्यासाठी म्हातारी सोबत पाहिजे. तो गाडीतून 2 फुटाचा दगड मागवला. बरोबर फरशीच्या जागेवर
तो दगड बसवला, 15-20 मिनिटांमध्ये झालं, सुकलं. आता प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला. मुळात दगड किती होता? 10 फुटाचा एक दगड. त्याचे तुकडे झाले 3. 2 तुकडे बसले सिंहासनावर आणि 1 तुकडा बसला पायरीच्या जागेवर. आता दुसऱ्या दिवशी बघा, एका तुकड्याच्या डोक्यावर पाय आणि दुसऱ्या तुकड्या एकाच दगडाचे 3 तुकडे, 2 तुकड्याच्या पायावर डोकं ठेवले जाते आणि एका तुकड्याच्या डोक्यावर पाय ठेवला जातोय. नशीब आपलं आपलं. या 2 दगडाचं नशीब पायावर डोकं ठेवून घेण्यात, या दगडाचं नशीब डोक्यावर पाय ठेवून घेण्यात. हो, हे हार असतो ना, हार माळ्याजवळ एकच हार आहे का त्या दुकानदाराकडे? 5-25 आहे. त्यातले 1-2 हार तुम्ही कंडारीकरांनी आज इथे घेऊन आले. त्यातला एक हार महाराजाच्या गळ्यात झाला. त्याच्याजवळ एकच होता का? दुसरी होते. एक कीर्तनाला आला आणि दुसरा स्मशानात गेला. एक कीर्तनाला आला, दुसरा स्मशानात गेला आणि दुसरे 2 मंगल कार्यालयात गेले. प्रत्येक हाराचं जाऊ द्या. एका दिवशी आपण हार आणि फुलं आणतो, तर दुकानदार देताना तुम्हाला एक हार देतो, सोबत मूठभर फुलं देतो. आपण मंदिरात जातो, हार देवाच्या गळ्यात घालतो, फुलं देवाच्या नशीब. मोकळ्या फुलांचं नशीब पायावर पडण्याचे आणि हारातल्या फुलांचं नशीब देवाच्या गळ्यात जाण्याचे. एकदा पायावरची फुलं गळ्यातल्या फुलांना वाद घालू लागली. आणि बेट्यावर एकाच शेतात आपण वाढलो, एकाच टोकरीमधून दुकानात आलो, एकाच ठिकाणी पाणी मारून दिवसभर थांबलो, एकाच कॅरी बॅग मधून कंडारीत आलो आणि तुम्ही देवाच्या गळ्यात, आम्ही देवाच्या पायावर. तेव्हा गळ्यातले फुलातले हारातले फुल त्यांना सांगू लागले, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर गळ्यामध्ये आला असतात, पण तुम्ही सुईनं आरपार टोचून घेण्याचा कंटाळा केला म्हणून पायावर लोळताय. डोळ्यात होऊन घेतला असतं तर आमच्या बरोबर देवाच्या गळ्यात आला असता. टोचून घ्यायचा कंटाळा केला, पायावर पण नशीब पायावर आहे. जरा पुजाऱ्याचं लक्ष जाऊ द्या, पायावरून सुद्धा टोपल्यात जातात आणि टोपल्यातून बकेटात जातात. आम्ही मात्र दिवसभर गळ्यात राहतो. नशीब आहे. गळ्यातल्या फुलांचं नशीब वेगळं आहे आणि पायावरच्या फुलांचं नशीब वेगळं आहे. लाकूडच आहे नाही, हे ज्या झाडाचं लाकूड आहे त्या झाडाला एवढंच लाकूड होतं का? 40 फुटाचं लाकूड इथं आलंय. त्याला इकडून गजरा लावला, तिकडून गजरा लावला, तिकडून धूमपान लावले, तिकडून पुडी बसवली, त्याला शाई भरली, त्याला वाली लावली, गठ्ठे लावले, हातोडीने नाजूक हातानं त्याला सुरेख बनवलं. ब्रह्मरस निर्माण करतोय तो मदन. लावणी मृदंग सेव ब्रह्मरस. 1-2-2.5 फुटाचं लाकूड इथं आलं, कीर्तन रंगवतंय ते लाकूड. याच्या बरोबरचे दुसरे लाकड कुठे आहे? काही लाकड सुलवणात आहे, बुंदी काढायला. काही लाकड शेड मध्ये गेले, बिलाड्याची मंडळी जाळायला गेली. काही लाकड छोटे छोटे यांच्याकडे गेले, चुलीत घालून पाणी तापवायला बाहेर. काही लाकड शेकोटीला गेले, काही लाकड ट्रक ड्रायव्हर कडे गेले, ते टाकायला लावते ते
लाकडाचं एकच लाकूड तुकड्या तुकड्याचं नशीब वेगळं आहे. मला पारमार्थिक साधनेचा भाग्योदय सांगायचा. व्यवहारिक जीवनात जसं भाग्योदय आहे, पारमार्थिक साधनेचा भाग्योदय, कर्माचा भाग्योदय, ज्ञानाचा भाग्योदय, भक्तीचा भाग्योदय आणि वैराग्याचाही भाग्योदय, चारही भाग्योदय आजच्या कीर्तनात आपल्या डोळ्यात पुढे आणायचे. ज्ञानाचा भाग्योदय माऊली न्याय पाठात सांगितले. मोक्ष ज्ञानासोबत भक्ती प्रेम आलं तर मोक्ष प्राप्ती होते. तुम्हाला म्हणून सांगतो, ज्ञाने एके उपाय तीही गुंफस यादिके ओळखी अज्ञान कुळा यया ज्ञानाची खड्ग ज्ञानादेव तू कैवल्यम इति शास्त्रेषु. मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. साधूचा अंकित हरी भक्त ज्ञानाच्या जोरावर मोक्षाची रेषा ओलांडून निघून जातो. याला ज्ञानाचा भाग्योदय म्हणतात. कर्माचाही भाग्योदय. आपण नित्य कर्म करणारी माणसे, करू म्हटलं तरी आपल्याकडून कर्म होणार आहे, नाही करू म्हटलं तरी. एकाला म्हणून मी बसून राहील, बसून राहणारी माणसं गप्प आहेत का? कीर्तनात गप्प बसत नाही, बसल्या बसल्या सतरांच्या द्वारे काढतो. इथं नाही कुणी अजून लागलं ना काम चालू. एखाद्या मृदंग वादक त्याच्या डाव्या बाजूला बसू दे. आता ते मृदंग वादक काय करतात, एक 15-20 मिनिटाला पहिली काही काढतात आणि दुसरी लावतात. काढून निघालेली बाजूला पडली, बसलेलं कणी खातात घेते, उंदीर तरी करते, कुत्र तरी करते, मांजर तरी करते, काहीच नाही चपाती तरी करते. गप बसत नाही. हात चालू. एखादा म्हणाल की काही करणार नाही, झोपून राहील. झोपलेले माणसं गप आहेत का? अहो ती एकटं झोपत आहे, पण इतक्या जोरजोरात घोरत आहे मला. त्याच्या घोरण्यानं बाजूचे 25 जागे राहतात. घोरणाऱ्या माणसांची घोरणारी माणसं म्हणजे जनजागृतीचं प्रभावी कार्य करणारे कार्यकर्ते. ते झोपतात 50ला जागा ठेवतात. एखादा म्हणाल मी घोरणार नाही, काही घोरत नाही, पण झोपेत त्यांना फिरायची चक्री झोप घेतात. चक्री झोपताना उशी डोक्याखाली असते, सकाळी उठते तेव्हा पायाखाली सापडते. उशी फिरली का डोकं फिरलं तपास. काय काय नमुने महाराज इथं झोपत येत आणि तिथं गेट जवळ सापडते. झोपेपर्यंत अंतरून लागते त्याला. एकदा झोपलं की अंतरून काढून रात्रभर येणार नाही, तिकडंच फिरतो. काय महाभाग मंदिरात झोपतात आणि सकाळी घरी सापडतात. चलत जातात तिथवर. बघताय काय
ज्या स्थितीत झोपलो त्या स्थितीत उठेल. माऊलींनी पुढचं कर्म सांगितलं. संकल्प करताच्या उतरणी उतरी घडशी जागता जवासी जे जे ध्यानी भावना व्हावी जे डोळा लागत ठेवून तुझे खेची मणी वसे ते स्वप्नी. स्वप्न पडत नाही का कोणाला? सगळ्यांना पडतं. झोपलं की स्वप्न, जागृतीच्या नंतरची अवस्था स्वप्नच आहे. नंतर सुषुप्ती, नंतर तुरिया, नंतर उन्मन. अहो झोपल्यावर स्वप्न पडेल नवर नाही. काय काय बसल्यावर झोपायला तर स्वप्न पडायला. घरी बसून झोपल्यावर पडेल नवर नाही. कीर्तनात बसून झोपायला स्वप्न पडायला. एकदा माझ्या कीर्तनात घडलं. मला संगमनेरला माझं कीर्तन 2005ची गोष्ट. मोठा सप्ताह, तरुण तडफदार आम्ही. मला वाटलं आता कीर्तनाला जायचंय. जाताना एसटी मध्ये वेगळा ड्रेस, तिथं गावात पोहोचल्यावर वेगळा कीर्तन. त्या 2005ला 900चं धोतर घेतलं होतं. 900 रुपयाचं धोतर. नवं कोरं धोतर, फक्त पाण्यात भिजवलं होतं आणि संध्याकाळी त्या कीर्तनाला घातलं. नवा कोरा सदरा घातला. कीर्तन रंगात आलं. कीर्तन इथं बसला होता. गाढ झोप. झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये कापड दुकान आलं. तो कापड दुकानात कामाला होता. एक काका महाराजासारखं सोखंदर गिळायला गेलं. चांगले कपडे दाखव गड्या मुला, लिलन दाखव, डबल घोडा दाखव, सेंचुरी मिलचं काय असलं तर दाखव, प्युअर सुती एखादं दाखव. आणि पातळ पाहिजे जरा, उन्हाळ्यामध्ये गरमी होते. तलम कापड, पातळ कपडा काढला. हा बरं आहे म्हटले. 2.5 मीटर लागेल तुम्हाला. 2.5 मीटर लागेल. काय हा कपडा म्हणला महाराज 1000 रुपये मीटर असू दे रे. 2700चं कापड होईल. 500 शिलाई, 3200 हे काढ. गर्दी लग्न सरायचे दिवस. सगळे कारागीर कात्र्या घेऊन कामाला लागले. ह्याला कात्रीच राहिली नाही. म्हणा कापड पातळ दिसायला लागले. कशाला पाहिजे कात्री? हाताला ताकद लावून ओढलं तर फाटतंय. 2.5 मीटर मोजलं आणि कापड असं धरलं. कशासाठी? फाडण्याचं. तो कुठं ते कीर्तनात माझ्या पायाजवळ. दुकानात त्यानं स्वप्नात कापडाला हात घातला आणि कीर्तनात माझ्या धोतरावर. जे धोतर धरलं मला जेवढी ताकद आहे तेवढं टाकले. आवाज झाल्यावर माझ्या लक्षात बसा. भाव ठरला, सगळं झालंय. मला इथे करायचं पॅकिंग झाली पण माझी 900 गेले नको. मावळी म्हटलं हे स्वप्न कर्म आहे. मग तुमच्याकडून कर्म तरी होत राहणार. एकाला म्हणायचं स्वप्न पाहणार नाही. त्याच्या पुढचं कर्म 10,800 दिवसात आणि 10,800 रात्री मिळून 21,600 श्वासोच्छ्वास तुम्ही 24 तासाच्या कालावधीमध्ये घेणारच आहात. करू म्हटलं तरी कर्म होणार आहे, नाही करू म्हटलं तरी होणार आहे. फक्त कर्माची रीत आपण समजून घेतली पाहिजे, म्हणजे त्याचा भाग्योदय होतो.